पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी खराब चेंडू टाकलेले. त्याच्यामध्ये एक पहिला चेंडू त्याने अप्रतिम टाकला होता, त्याच्यावरती धावा सुद्धा 2 धावा जरूर मिळाल्या. त्याच्यानंतर खराबच्या रूपाने सुद्धा या ठिकाणी धाव मिळाली. ज्यामध्ये लेंथ आणि लाहीन मध्ये ही चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज योगेश जाधव. यावेळेस बॅट खेळायचा प्रयत्न बिडापमध्ये आणि तटीय सकाळच्या आतमध्ये हा चांगला चेल घेतला जातोय आणि चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होते. प्रकाश सावर हा नुकताच फलंदाज बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग करत असताना आपण बघितला पॉवर प्ले मध्ये एक चांगला झटका या ठिकाणी लागलेला आहे पालपाडा संघाला. महत्वाचा एक चांगला फलंदाज बाद होतोय. आता मात्र नंबर 3 क्रमांकावरती या फलंदाजाला पाठवला जातोय. पांडुरंग सावर याला पाठवलं जातोय या ठिकाणी. पहिली षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी चांगलं यश मिळालं जातोय योगेश जाधव याला. अतिशय चांगला गोलंदाज असताना पहिल्या बॉलवरती आपण बघितलं 2 धावा. त्याच्यानंतर खराब चेंडू टाकल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला या गोलंदाजाने आणि पहिला विकेट या ठिकाणी मिळालेला आहे पॉवर प्ले मध्ये. प्रकाश सावर हा बाद झालेला आहे. त्याच्यानंतर पांडुरंग सावर हा आलेला आहे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पालनापाडा संघ आपण बघितला तर एक अतिशय चांगला संघ जरूर आहे, परंतु या ठिकाणी चांगली बॅटिंग करावं लागेल. या ठिकाणी जवळजवळ 8 संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऋतू प्लाईच्या माध्यमातून स्पर्धा यावेळेला शरीरापासून 2 चेंडूला ढकलून दिलेला आहे. फक्त 1 धाव ठिकाणी मिळेल, जास्त का धाव मिळणार नाही पालनापाडा संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती 5च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 गडीच्या बोबटल्यामध्ये धावसंख्या आहे 5 धावा. धावफलकावर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितला वाईट चेंडू सुद्धा टाकले होते 2. यावेळेला आपण बघायचं आहे अप्रतिम बॉल होता. ऑफस्टंबरनं 7 बॉल निघून जातो स्टेजच्या हातामध्ये आणि डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढली षटक हे प्रदेशपदावर चालू असताना अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल योगेशाला. राईट आर्म ऑफ द विकेटनी गोलंदाजी करतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू हा जातोय. डीप अशा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण येते, चेंडूला उचलतो तोपर्यंत धावा जरूर मिळतात. भरपूर उशिराने हा थ्रो येतोय, त्यामुळे धावा मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 7च्या घरामध्ये. धावसंख्या 7 धावा. धावफलकावर पुढे षटक हे चालू असताना योगेश मार्फत पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय योगेश. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातो. 1 धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का नाही हा न करता या ठिकाणी एक संधी जरूर मिळाली जाते. रन आउटच्या रूपाने फलंदाजी केलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का नाही हा न करता एक संधी जरूर मिळाली जाते. रन आउटच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पांडुरंग 2 गडीच्या बोबटल्यामध्ये आपण बघितलं धावसंख्या आहे या ठिकाणी 8 धावा. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही, लक्षात घ्यायचं या ठिकाणी. टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाही, लक्षात घ्यायचं. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना योगेशने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 विकेट्स याच्या नावे आहेत. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त 8 धावा त्यांनी खर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 विकेट्स नावे आहेत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन आहे त्या ठिकाणी तुटलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही डीप क्षेत्ररक्षण ऑन साईडला तुम्ही लावू शकता. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावू शकतात. अंपायरला आवाज द्यायचा आहे. अनिल पाटील, अंपायर प्लीज थोडा थांबायचं आहे. अनिल पाटील यांनी थोडं यायचं इकडे. अतिशय चांगली मॅच 2 संघामध्ये जरूर पाहायला मिळतात. एलबी आवड असत ना असते का आपल्याला तिथं एलबी आपण आवड आपण एलबी आवडच आहे देत नाही आपण देतोच ना बाहेर आलेला इकडे विचारायला सांगा कमिटीला पहिला विचारलं बरोबर आहे ना, कारण की विचारणं हे गरजेचं असतं मित्रांनो. पीडीएफ नाही केलं, साधाच फोटो पाठवलाय. पीडीएफ नाही. 2 संघामध्ये इथे आपण बघितलं पॉवर प्लेचं बंधन आहे या ठिकाणी तुटलेलं आहे, कारण की इथे योगेश आणि योगेश जाधव ज्यांनी पहिले षटक हाताळलं गेलं होतं त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे.
2 विकेट्स त्याच्या नावे आहेत आणि इथे आपण जर बघितली जी स्थिती आपण जर बघितली पाळापाडा संघाची फक्त 8 धावा फलकावर आपण बघतो या स्कोर बोर्डवरती. वैयक्तिक आणि संघाचं दुसरे षटक असेल विलास हा गोलंदाज मला वाटतं मार्कवर येतोय. विश्वास अगोदर विलास असं नाव होतं. विश्वास हा देखील एक चांगला गोलंदाज. विश्वास गांजरे ज्या गोलंदाजचं नाव आपण बघतोय की हा देखील एक चांगला गोलंदाज आहे NSK शिलोतर संघाचा. यावेळेस बघायचं आहे मात्र शरीरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक या ठिकाणी झटका लागतोय पाळापाडा संघाला. फलंदाज बाद झालेला आहे या ठिकाणी कारण की इथे आपण जर बघितलं NSK शिलोतर संघाकडनं गोलंदाजी अटॅक ही खूप चांगली आहे कारण की प्रत्येक मॅचमध्ये आपण त्यांना मी बघितलं होतं. गेल्या जवळजवळ जी स्पर्धा झाली होती कॉमन रोबोटेशन ज्या ठिकाणी त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा स्पर्धा आयोजित केली तिथे सुद्धा आपण बघितलं होतं की चांगली गोलंदाजी केली होती. परंतु इथे सुद्धा आपण बघितलं की या ग्राउंडवरती या मैदानामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघितलं पहिल्याच बॉलवरती विकेट्स या ठिकाणी मिळालेला आहे. विश्वास याला दयानंद नव्याने बॅटर येतोय. टॉपिंग क्रीज मध्ये ज्याला पाठवलं जातं या ठिकाणी काशीनाथ हा फलंदाज बाद झालेला आहे. मात्र इथे क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं अतिशय खूप चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे NSK शिलोतर या संघाने. याच्यामध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी करतोय. दुसरे षटक हे चालू आहे. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला स्ट्राईकचा मारा जरूर केला जातो या ठिकाणी. फक्त एक धाव ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही मात्र या ठिकाणी कॉल केला जातोय. कॉल करणं हे खूप गरजेचं असतं. टॉपिंग क्रीजमध्ये फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 9 धावा ताफळगावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा विश्वास. हो यावेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. मुष्टमरनं सहज चेंडू निघून जातोय. स्टेकच्या हातामध्ये डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर एक सिंगल धाव त्याच्यानंतर डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही चांगली गोलंदाजी करावी लागतोय. यावेळेला बुडापमध्ये बॉल सरळ येतोय लॉंगऑफच्या दिशेने येतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जातं या ठिकाणी. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक पाय पुढे करून जसं चेंडूला अडवलं जातं तसं या ठिकाणी चेंडूला अडवलं जातं. पण तो धाव जरूर मिळतो या ठिकाणी. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवरती. 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनुसार अजूनही फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय विश्वास. भरपूर विश्वास आहे त्याच्याकडे या ठिकाणी कारण की या दबंगमध्ये सुद्धा आपण बघतोय की इथे चांगली गोलंदाजी करत असताना विश्वास याला यावेळेला क्रॉस केल्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. षटक या ठिकाणी समाप्त झालेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण बघितलं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग पांडपाडा संघाची धावसंख्या आहे या ठिकाणी 10च्या घरामध्ये धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजून येणारे जी षटक या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करावं लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठेतरी राहायचं असेल तर चांगली मेहनत घेणं हे गरजेचं असतं. इथे NSK शिलोतर संघाने अतिशय चांगली कामगिरी करत असताना पहिला गोलंदाज योगेश यादव त्याच्यानंतर बघितला. दुसरा गोलंदाज आपण बघितला विश्वास गांजारे याला आपण बघितला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण जर बघितल्या इथे 8 धावा आले. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा 1 विकेट्स आपण बघितला. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक आणि संघाचंही तिसरं षटक येतोय. अनिल ठाकरे याच्या हातामध्ये षटक दिले जाते कारण की हा देखील एक चांगला गोलंदाज. मी अगोदरच म्हटलं होतं की शिलोतर संघाकडनं गोलंदाजी अटॅक ही भरपूर चांगली आहे. चांगली लेंथ आणि लाईन चांगली आहे शिलोतर संघाकडे. त्याच्यामुळेच इथे सुद्धा आपण बघितलं चांगल्या धावा जास्त दिलेल्या नाही. पूर्णपणे जखलवून ठेवलेले दिसतोय पाळापाडा संघाला. कुठल्याही प्रकारचे जास्त धावा दिले. विकेट सुद्धा चांगले बाद केलेले आहेत. पुढलाच बॉल घेऊन जातोय पुन्हा एकदा अनिल या ठिकाणी. शॉर्ट पिच बॉल होता यावेळेला. अतिशय चांगला खेळला जातोय.
2 धावा जरूर मिळायला जाते. यावेळेला भरपूर उशिराने थ्रो येतो या ठिकाणी. अगोदर या ठिकाणी जर तो डायरेक्ट जर त्यामध्ये जर आला असता तर निश्चित या ठिकाणी फलंदाज सुद्धा बाद झाला असता. मात्र 2 धावा जरूर मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 12च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला ऑन साईडच्या दिशेने तटीय सकाळच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यावेळेस थ्रो थोडासा खराब येतोय. 2 धावा जरूर मिळायला जाते या ठिकाणी. कारण की तटीय सगळं आतमध्ये क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं. मात्र थ्रो व्यवस्थित नव्हता गोलंदाजाच्या हातामध्ये. धावा जरूर मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचत 14च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचत. पहिल्या बॉलवरती सुद्धा 2 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुद्धा 2 धावा. मात्र 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अनिल याने. यावेळेला आज बघायचा मात्र बिडाफ आणि बिडाफच्या मध्ये जरूर बॉल आला असता. मात्र बॉल थोडासा 30 सेकंदच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. जास्त विकेटचं होते पतंग आणि महत्वाचा आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय चांगला बॅटर या ठिकाणी बाद झालेला आहे भानुदास. कारण की आपल्या संघासाठी निश्चितच चांगले प्रयत्न त्यांनी जरूर पाहायला मिळाले होते. चांगली बॅटिंग करत असताना हा फलंदाज बाद झालेला आहे. मात्र इथे आपण जर बघितलं फलंदाज बाद झालेला आहे. पांडपाडा संघाची धावसंख्या आहे 15 धावा फलकावर. या स्कोर बोर्डवरती आपण बघतोच हेतू लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा मित्रांनो आपण पाहायला मिळतो इथे. कारण की चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे NSK शिवलतर संघाने. जास्त धावा नाही या ठिकाणी दिलेल्या. मागच्या वर्षी आपण जर बघितलं 8 आणि 9 जूनला आपण आलो होतो मित्रांनो. यावर्षी आपण लवकर आलेलो आहोत या ठिकाणी. यावेळेस बघायचा फर्स्ट आणि गलीच्या मध्ये शॉट ठरण्याच्या दिशेने बॉल जरूर जाते त्या ठिकाणी. मात्र चांगला कॉल केला जातोय त्या दिशेने. जास्त का धाव मिळणार नाही. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 16च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय या ठिकाणी. तिसरं षटक चालू आहे. त्याच्यामध्ये अनिल ठाकरे चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय अनिल. यावेळेला उलटा चेंडू जरूर होता. रन डिलिव्हरी जरूर पाहिल्या या ठिकाणी मिळतोय. मात्र धाव जरूर मिळाली जाते या ठिकाणी. पंच सुद्धा त्या ठिकाणी आहेत. संघाची धावसंख्या आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली या ठिकाणी. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. पहिला गोलंदाज योगेश जाधव, त्याच्यानंतर आपण बघितलं विश्वास, त्याच्यानंतर अनिल. 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. हे तिसरं षटक चालू आहे. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतं. ऑफस्टॉपमधून सरळ चेंडू मला वाटतं या ठिकाणी निघून जाते. षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. जवळजवळ आपण जर बघितलं तर या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आणि धावसंख्या धावफलकावर जर बघितलं तर 17 धावा या ठिकाणी धावफलकावर आपण जर बघतो या ठिकाणी. जवळजवळ या कमीत कमी 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा येणं हे गरजेचं होतं या ठिकाणी. परंतु या ठिकाणी पूर्णपणे बांधून सरकार ठेवलेला आहे पांडापाडा संघाला. जास्त का धावा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्कोर बोर्डवरती फक्त 17 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं योगेश आणि त्याच्यानंतर विश्वास, त्याच्यानंतर अनिल या तिन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र वैयक्तिक आणि चौथं षटक बघायचं आहे. नंबर 4 क्रमांकावरती कोण येतोय षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टीम मीटिंग जास्त घ्यायची ना, लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन हे आपण जर बघितलं तर जी स्थापना झाली 24 फेब्रुवारी. कारण की हे असोसिएशन आपण जर बघितलं मित्रांनो अतिशय खूप चांगलं आहे. याच्यामध्ये नियम सुद्धा अतिशय चांगले कडक नियम या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. स्टॉपच्या
प्रथम बॉल असेल मात्र सरळ चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विलास गोलंदाज मार्कवर आहे. पहिलाच बॉल आपण बघितला अतिशय शुद्ध चेंडू होता. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला बघायचं आहे जेल होण्याची शक्यता मात्र बॉल सरळ टिकून जातोय. 1 बाउन्स 4 मिळतात 4 धावा आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोर बोर्डवरती 21च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेला आहे. बॉल जरूर आलेला आहे. धावसंख्या आहे 21च्या घरामध्ये. पहिला बॉल आपण डॉट बघितला त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हा चौकार आलेला आणि आजच्या दिवसातील हा पहिला चौकार आपण बघतोय. तो चौकार आपण बघितला दयानंदच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय. ऑन साईडच्या दिशेने काव करण्याच्या दिशेने अतिशय चांगला चांगला एक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराने धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस केलाय विकेटच्या दिशेने बॉलला अडवलं जातं. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. फक्त 1 धाव मिळेल जास्त काय धाव मिळणार नाही. या ठिकाणी एनएसके शिलोतर संघाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये 22 रन्स 22 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22वर. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला डी बेस्ट गावाच्या दिशेने 1 बाउन्स चेंडूला अडवलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी 2 धावा 1 सिंगल धाव या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या 23वर. तुम्हाला रेस घ्यायची असेल तर घ्या मग मला थोडं द्या बोलायला सांगा मला मी आहे तसं. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस सहा बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा चेंडू आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्यावरती भर. धावसंख्या जाऊन पोहोच 24वर 24 रन्स. या ठिकाणी शेवटचा बॉल असेल या गोलंदाजाचा. यावेळेस बिडाम स्टॉमवर सरळ चेंडू निघून जातोय. षटक या ठिकाणी समाप्त. या ठिकाणी 4थं षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहे. गोलंदाज आपण बघितलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा. 6च्या सरासरीने वाटचाल करत असताना सध्या धावा आपण जर बघितल्या तर 24. आता मात्र हे हाणामारीचे षटक असेल शेवटचं षटक असेल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गरजेचं आहे. पांडापाडा संघाची जी स्थिती आहे ती थोडीशी खराब या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण की जास्तीत जास्त धावा येणे हे गरजेचं होतं. यावेळेस पास केला ऑन साईडला. यावेळेस बॅट सरळ टिकून जातो. या ठिकाणी पिळतात या 4 धावा आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे त्या 28वर जाऊन पोहोचलेलं आहे. गोलंदाज येतोय. शेवटचं षटक असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. यावेळेला रनआउटच्या रूपाने आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे पांडापाडा संघाचा. फलंदाज बाद झालेला आहे या ठिकाणी. चला फलंदाज लगेच पाठवून द्यायचा पांडापाडा संघाने. आता मात्र डब्याने फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. भूषण साबर याला पाठवलं जातोय. गोलंदाज मार्कवर विनोद नदी याला आपण बघतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर आपण बघितला रनआउटच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. साईडला चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर 30 सकाळच्या आतमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे चांगलं प्लेन ग्राउंड आहे. याच्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. या ठिकाणी एनएसके शिलोतर संघाला आपण पाहायला मिळतोय की चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद. यावेळेला ऑन साईडच्या दिशेने बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण काव करण्याच्या दिशेने चेंडूला अडवलं जातोय. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्त का धावा या ठिकाणी दिल्या जात नाही. संघाची धावसंख्या आहे ती 30वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचं षटक चालू आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. कमीत कमीत आपण जर बघितला
या 3 बॉलमध्ये कमीत कमी 10 रन्स तरी यायला हवे किंवा 15 रन्स तरी यायला हव्या तर एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु विनोदमध्ये सारखा एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस फर्स्ट आणि गलीच्या मध्ये चेंडूला टपलून दिले जाते. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय धाव मिळणार नाही. या सिंगल धावेने टीमचं टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोरवरती आपण बघितलं 31च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 31 जावा, त्याच्यामध्ये चौकाराने थोडासा नाराज असेल विनोदमध्ये. पहिल्या बॉलवरती फक्त चौकार आला होता. बॅटनी चेंडूला खेळून काढला जातोय. लॉंगच्या दिशेने चेंडू येतोय, चेंडूला अडवला जातोय. प्रॉफिट क्रीजमध्ये अतिशय चांगला रनअप या ठिकाणी पाहायला मिळतोय पक्षाचा. 2 धावा या ठिकाणी येतात आणि संघाची धावसंख्या आपण जर बघितलं 33च्या घरामध्ये आता फक्त शेवटचा बॉल असेल विनोद याचा. अंतिम बॉल असेल विनोद. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. मला वाटतं सरळ चेंडू नॉन स्टॉप मध्ये निघून जातोय. असं वाटलं होतं की चांगलं क्षेत्ररक्षण भरपूर उशिराने स्ट्रो येते तोपर्यंत या ठिकाणी जरूर विकेट मिळाली जाते. या ठिकाणी रनआउटच्या रूपाने दयानंद हा फलंदाज बाद होते. धावा या ठिकाणी या स्कोरवरती धावा आपण जर बघतोय चांगल्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. परंतु इथे नंतर थोडासा कमी पडताना दिसतोय पानापाडा संघ. ह्याच्यानंतर पुढच्या संघाने मात्र इथे तयार राहायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे या ठिकाणी टॉससाठी. बॉलमध्ये 16 केल्या. 12 चेंडूमध्ये जर बघितलं तर 16 धावा ज्यांनी केल्या आहेत. फलंदाज बॅटर आपण जर बघितलं दयानंद त्याने अतिशय चांगली काम केले होतं. 16 धावा त्याच्या आपण बघितल्या जातात आणि टीमचं टोटल स्कोर आपण जर बघितलं 34वर आणि मला वाटतं 35चं एक टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. NSK शिलोत्तर संघाने चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कारण की जर बघितलं तर 40च्या पेक्षा जास्त काही धावा या ठिकाणी दिलेल्या नाहीत मध्ये त्याच्यामुळे चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की 5 ओव्हरमध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या नेणं गरजेचं होतं. परंतु इथे थोडंसं कमी पडलेलं आहे पानापाडा संघ आणि तिथेच जर बघितलं तर 35 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. या 5 ओव्हरमध्ये 35 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. पाहिजे देवेंद्र. हे अनिल भाऊ जरा फॅनचा बंदोबस्त करा सांगा ना. टॉस कोणचा आहे तर मला काय माहिती. तर याच्यानंतर नाणेफेक करून घ्यायचं आहे. कोणची मॅच आहे कोणची मॅच आहे. पोमन संघाचा कॅप्टन आणि मला वाटतं कामन दोन्ही संघाचे कॅप्टन इथे यायचे आहेत. फॅन सांग ना. फॅन नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला पानापाडा संघाला विनंती येईल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी इथे लगेच यायचं आहे. 5 ओव्हरचा मॅच जरूर बघतो. पहिला डाव नुसतंच संपुष्टामध्ये आणण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये फलंदाजी जी केली होती पानापाडा संघाने 34 धावा आणि एक 35 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. एक सोपं आव्हान या ठिकाणी बघायचं NSK शिलोत्तर संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. या ठिकाणी पानापाडा संघाला एक चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे गरजेचं आहे. चला 2 बॅटर पाठवून द्यायचे आहेत. शिलोत्तर संघाला विनंती असेल की आपण सलामी 2 वीर लगेच पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. दमन मास्टर चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज इथे आपण बघतोच की
पहिला मॅच या ठिकाणी सर्व पाहायला मिळतो. दोन संघामध्ये ओम साई मास्टर शिलोकर आणि जय बजरंग मास्टर पांडापाडा या दोन संघामध्ये. इथे आपण जर बघितलं तर पांडापाडा संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली होती. त्याच्यामध्ये 34 धावा आणि 35 धावांचा एक टार्गेट ठेवलेला आहे. एक सोपं आव्हान आहे, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बघितलं जर त्याला जास्त अर्थ दिला जात नाही मित्रांनो. प्रत्यक्ष जे लाईव्ह असते त्याला जास्त अर्थ दिला जातोय क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं. कल्पेश यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज तमाममध्ये जर बघितले कारण की तमाममध्ये 4थं वर्ष आहे. पहिला मॅच दोन संघामध्ये आज सायंकाळ तर आज दुपारच्या सत्रामध्ये सर्व इथे सुद्धा भरपूर पाणीसुद्धा नक्कीच येणार आहेत कारण की आपण भरपूर लांब या ठिकाणी आलेलो आहोत. दमणमध्ये आलेलो आहोत मित्रांनो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी पांडापाडा संघाने. तर पहिला गोलंदाज असेल पांडुरंग सावर असेल गोलंदाज मार्कवर. 5 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं जर समोरच्या संघाला जर थांबवायचं असेल तर पांडापाडा संघाला चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. चांगले झेल्स या ठिकाणी त्यांना करावं लागेल. या ठिकाणी चांगले झेल्स घ्यावं लागेल. टॉस करून घ्यायचं या ठिकाणी. कामन संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि पोमन संघाचा कर्णधार या ठिकाणी याचा टॉससाठी याच्यानंतर टॉस करून घ्यायचा या ठिकाणी. लक्षात घ्यायचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पोमन संघाचा कर्णधार कारण की कामन संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. याच्यानंतर दुसरा मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. पांडुरंग सावर यावेळेला बघायचा मात्र झेल होण्याची शक्यता आणि महत्वाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. याच गोलंदाजामध्ये आत्मविश्वास जरूर वाढला जातोय. पांडुरंग सावर पहिल्याच बॉलवरती आपण जर बघितलं यश या ठिकाणी मिळाला जातोय या गोलंदाजाला कारण की पांडापाडा संघामध्ये जर बघितला तर हा चांगला गोलंदाज आपण बघतोय पांडुरंग सावर याला कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालेले आहे. आता मात्र तेव्हाने फलंदाज जातोय. अनिल ठाकरे याला हे फलंदाजाला पाठवलं जातोय. पहिल्याच बॉलवरती आपण बघितला सफल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न जरूर करायचा हवा. त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचा. दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला होता या ठिकाणी जयमन मास्टर कामण आणि जय मल्हार पोमन या दोन संघामध्ये हा नाणेफेक केला जातोय. हा टॉस जिंकलेला आहे कामत संघाने. आम्हाला निर्णय लगेच कळवायचा आहे. दुसरा बॉल घेऊन जातोय गोलंदाज. हो यावेळेला बघायचा इंडिया चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल घ्यायला होता. झेल सुटला जातो या ठिकाणी. पॉवर प्ले मध्ये हा शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने जरूर झेल होता. हा झेल जर घेतला असता तर निश्चितच या ठिकाणी 2 विकेट्स मिळाले असते. परंतु या ठिकाणी पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण बघितलं या ठिकाणी कॅच सोडलेला आहे. खूप मोठं स्वप्न या ठिकाणी बघितलं होतं क्षेत्ररक्षण करत असताना. या ठिकाणी जर झेल घेतला असता तर निश्चितच चांगला झेल घेतला असता परंतु या ठिकाणी झेल हा ड्रॉप केलेला आहे. अतिशय पुढचा बॉल घेऊन जातोय पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळेल. लेन आणि लाईनमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल पांडुरंग सावर याला. अनुभव एक चांगला गोलंदाज आहे आणि भरपूर असं गोलंदाजामध्ये निश्चित त्याला भरपूर स्पर्धेमध्ये मी बघितलेलं आहे की चांगली गोलंदाजी मी नेहमी बघतोय पण ती इथे सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला पुन्हा एकदा झेल हवेमध्ये मात्र पण चेंडूला अडवायचं होतं या ठिकाणी परंतु या ठिकाणी जरूर धावा बोलायला जाते. या ठिकाणी ही स्पीड या ठिकाणी पाहायला मिळते. NSK शिलोतर संघाकडनं धावा जरूर या ठिकाणी मिळाल्या जातात. जास्त पांडापाडा संघाकडनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं होतं परंतु असं वाटलं होतं याचा फायदा जरूर होतोय NSK शिलोतर या संघाला. धावा मिळतात 3 आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
35 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे, त्याचा पाठलाग करत असताना NSK शिलोत्तर या संघाला जरूर बघतोय. स्ट्रायकरकडे पुन्हा एकदा फलंदाज असेल अनिल. शॉर्ट पिच बॉल जरूर हवेमध्ये आहे, बघायचा आहे झेल होते का. बॉल सरळला निघून जातोय. 6 धावांसाठी बिल्टात या 6 धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 10च्या घरामध्ये. शॉर्ट पिचचा बॉल जरूर होता. यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच या 6 धावा मिळतात आणि 6 धावाने धावसंख्या 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता मात्र षटकाराने थोडासा नाराज असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10च्या घरामध्ये. आता मात्र शेवटचा बॉल असेल पहिली षटकातला. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, बघायचा झेल होण्याची शक्यता. आता मात्र भूषण साबर यांनी हा झेल सोडलेला आहे. झेल घेण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा. आता इथे आपण जर बघितलं तर 2 झेल ड्रॉप झालेला आहे. त्या ठिकाणी षटक देखील संपलेला आहे. पहिली षटकामध्ये एकंदरीत धावा आपण जर बघितल्या जाते तर 11 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघितलं पहिला झेल सुद्धा सोडला गेला होता शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने. त्याच्यानंतर काव करण्याच्या दिशेने भूषण जाबर यांनी एक हा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. झेल सोडल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागतोय. फलंदाज जो बॅटर आपण या ठिकाणी बघतोय अनिल ठाकरे यांनी 3 चेंडूचा फक्त सामना केलेला आहे. 8 चेंडू नाबाद खेळतोय. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आता वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरे षटक बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी दिले जातं. धावसंख्या 11 धावा धावफलकावर विश्वनाथ याच्या हातामध्ये षटक दिले जातं. विश्वनाथ झिरवे हा गोलंदाज असेल, नंबर 2चा गोलंदाज. विश्वनाथ झिरवे हा देखील चांगला गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 35 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा अजून घेणाऱ्या या 24 चेंडूमध्ये निश्चितच धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. यावर क्रॉस केला ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती 17 धावा. आता मात्र निश्चितच धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय या ठिकाणी. बॅक टू बॉलर स्वतःच्या खालीच्यामध्ये चेंडूला अडवायचं होतं. बॉल स्लिप मिडॉनच्या दिशेने जातोय. 1 धाव ठिकाणी मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 18च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा धावफलकावर. यावेळेला बघायचं आहे चांगल्या पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की मोठी फटक्यांची काही आवश्यकता नाही. सिंगल डबल जरी धावा जर येतात तरी धावा NSK शिलोत्तर संघामध्ये येऊ शकतात, कारण की तेवढं मोठं आव्हान नाही, छोटं आव्हान आहे. यावेळेला लॉंगलेगच्या दिशेने बॉल जरूर येतोय, फक्त चेंडूला अडवलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्त धावा मिळत नाही, फक्त एक धावसंख्या 20च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता फक्त विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 15 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर यावेळेला असं बघायचं आहे अप्रतिम बॉल होता, षटक संपला जातो या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 20 धावा. आता फक्त 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. 5च्या सरासरीने वाटचाल करायची आहे NSK शिलोत्तर या संघाला, कारण की इथे आपण जर बघितला जर अनिल ठाकरे याचा जर झेल घेतला असता तर निश्चितच थोडासा दबाव जर आला असता, परंतु या ठिकाणी जर आपण बघितला झेल सोडला जातोय
आणि तिथेच कुठेतरी चुकी या ठिकाणी झालेली आहे पालनापाडा संघाच्या या ठिकाणी. कारण की ज्यावेळेस तुम्ही सराव करता त्यावेळेस चांगला झेल घ्या मित्रांनो, जेणेकरून ते मॅचमध्ये चांगला झेल घेऊ शकतात. आतापर्यंत जर बघितलं जवळजवळ 2 झेल या ठिकाणी सोडलेले आहेत. त्याच्यामुळे तिथे आपण जर हे 2 झेल खूप महागडे पडू शकतात पालनापाडा संघाला. गोलंदाज येतोय प्रकाश, गोलंदाज मार्कवर येतोय प्रकाश सावर येतो गोलंदाज मार्कवर. फक्त 15 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आहे आणि 18 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. त्यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला डी बॉक्स स्क्वेअर लेगच्या दिशेने. या 6 धावा भेटतात आणि 6 धावे मिळाल्यानंतर टीमचं टोटल स्कोअर आता मात्र जाऊन पोहोचलेलं आहे या स्कोअर बोर्डवरती. 26च्या घरामध्ये 26 रन 26 धावा धापळकवर. आता फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 17मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं बदललेलं आहे या ठिकाणी. मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. लाईव्हवरती ही स्पर्धा आपण जरूर बघतात मित्रांनो. कारण की क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर काव करण्याच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आहे, त्याच्यानंतर 30 सेकंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण बघतोय. यावेळेला हवे सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये बघायचा रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र जेल या ठिकाणी सोडला जातो. अंडरंग सावर यांनी झेल हा घ्यायला हवा होता मात्र झेल ड्रॉप होतो या ठिकाणी आणि आणखी धावा या ठिकाणी जरूर मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 28 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 28 रन्स 24 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय अनिल. फक्त 8 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतो. सरळ चेंडू शेखच्या हातामध्ये चेंडू हा विसरला गेला जातो. डॉट चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु इथे आपण जर बघितलं तर धावा जरूर हवेत या ठिकाणी एनएसके शिवलेतर या संघाला. यावेळेला क्रॉस केलेला आहे. बॉल सरळ निघून जातो त्या दिशेने. आणखी 6 धावा ठिकाणी मिळतात आणि 6 धाव्याने फक्त 1 धावेची आवश्यकता आहे या ठिकाणी. 1 धावेची आवश्यकता आहे. 34 रन्स या ठिकाणी या स्कोअरवरती आपण बघतोय. आता फक्त एनएसके शिवलेतर या संघाला फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. वाईट बॉलचा इशारा होतो पंचांमार्फत. मॅच विन त्या ठिकाणी झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन त्या ठिकाणी आपण बघतो एनएसके शिवलेतर आणि हल्लक पालनापाडा संघ. आपण या दमन दौऱ्यामध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्व ज्या टीम्स या ठिकाणी आपण बघतोय जवळजवळ 8 संघ या ठिकाणी आपण बघतोय. कारण की या 2 दिवसाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपण जर बघितलं जबरदस्त खेळी करत असताना अनिल ठाकरे यांनी जवळजवळ 30 धावा त्याच्या आपण बघतोय. नॉट आऊट आपण बघितला. अनिल ठाकरे यांना अतिशय चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिल यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. जवळजवळ 30 धावा त्याच्या आपण नाबाद बघतोय. 9 चेंडूचा फक्त सामना केला त्याने आणि 30 धावा दोन्ही संघाने सेकंड करायचं आहे. अनिल पाटील यांनी थोडंसं इथे यायचं आहे. पहिला मॅच आपण बघितला 2 संघामध्ये. त्याच्यामध्ये एनएसके शिवलेतर संघाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आता मात्र दुसरा मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सुद्धा अनिल ठाकरे अनिल पाटील यांच्याकडनं आपण बघितलं. ह्याच्यावरती सुद्धा नाव सुद्धा आपण बघतोय. या मॅचचा सामनावीर आहे अनिल ठाकरे यांनी यायचं आहे. दमन कॅप नक्कीच बघतोय 2025चा आयोजन